मोठी कारवाई केली असून या दरम्यान त्यांच्या जवळची मालमत्ताही जप्त केली। मोहोळ येथील 5 टपऱ्यांना गुटखा पुरवठा करणाऱ्या शेजबाबळ गावच्या सुलतान शेखसह 5 जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परिणामी गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अन्न सुरक्षा विभागाच्या पथकानं शहरातील विविध भागात असणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई केली। त्यांच्याकडे असलेला गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थ 14 आणि 29 मार्च रोजी जप्त केले। याबाबतची अधिक माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती। मंगळवारी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी नंदिनी हिरेमठ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन 9,621 रुपयांचा माल ताब्यात घेतला। या प्रकरणी शकील शेख राहणार गवत्या मारुती चौक मोहोळ, संग्राम जगताप राहणार बुधवार पेठ मोहोळ, गरीब नवाज तांबोळी राहणार सिद्धार्थनगर मोहोळ, महबूब बागवान राहणार अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ अशा टपरी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडे नेमका हा माल कोण पुरवठा करता याची चौकशी केली असता सुलतान शेख राहणार शेज बाबुळगाव तालुका मोहोळ यांचं नाव सांगितल्यानं पोलिसांनी वरील 5 जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। 4ही पॉनशॉपमधून सापडलेला गुटखा सीलबंद करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साने करीत आहेत।